उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी रोज ताक पिले पाहिजे। त्याच ताकापासून मस्त असा मट्टा तयार करणार आहोत। हा मट्टा टेस्टला आणि हेल्थला दोन्हीही अतिशय फायदेशीर आहे। आता हे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी लिंबू सरबत घेत असाल, कोकम, सोलकढी किंवा ताक घेत असाल तर सर्वांमध्ये अतिशय उपयुक्त असणारा हा ताकापासून बनलेला मट्टा आहे। तर त्यासाठी काय करायचं आहे, इथे 3 ग्लास ताक घेतला आहे। 1 वाटी दह्यामध्ये 2 ते 2.5 ग्लास पाणी घालायचं आहे आणि त्यापासून हे ताक बनवायचं आहे। यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ घालायचं आहे, त्याचबरोबर अर्धा चमचा साधं पांढरं मीठ असतं ना ते घालायचं आहे। आता यामध्ये आपण एक मिश्रण घालणार आहोत। त्यासाठी खलबत्त्यामध्ये 1 चमचा भाजलेले जिरे घ्यायचे आहेत। जिरे भाजूनच घ्यायचे आहेत, त्यामुळे ते पटकन बारीक होतात आणि त्याची चव देखील खूप छान लागते। जिरे बारीक झाल्यानंतर यामध्ये 2 हिरवी मिरची घालत आहे। ही हिरवी मिरची अजिबात तिखट नाही। जर तुम्हाला मिरची आवडत नसेल तर मिरची ते तुम्ही स्किप करू शकता। 2 मिरची घातल्यानंतर यामध्ये आल्याचा तुकडा घालायचा आहे आणि हे सर्व जिन्नस आता एकदम बारीक ठेचून घ्यायचे आहेत। ज्या भांड्यामध्ये ताक घेतला आहे ना त्यामध्ये 1 चमचा आहे जिरं, मिरची आणि आल्याचं मिश्रण घालायचं आहे। यामुळे मट्ट्याची चव खूप छान लागते। हे मिश्रण घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जर हवं असेल तर हे मिश्रण घातल्यानंतर अशा वेळेस तुम्ही ताक गाळून देखील घेऊ शकता। त्यामुळे मिरचीचा किंवा आल्याचा कोणताही त्यामध्ये अजिबात बारीक तुकडा देखील राहणार नाही आणि एकदम प्लेन असा मट्टा हा तयार होईल। ताक अजिबात न गाळता जरी बनवलं ना तरीसुद्धा एकदम व्यवस्थित हा मट्टा तयार होतो। यामध्ये एकदम भरपूर अशी हिरवीगार बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही अशा प्रकारे आईस क्यूब देखील घालू शकता किंवा तशाच सिंपल पद्धतीने देखील मट्टा तुम्ही पिऊ शकता। यामध्ये एकदम थंडगार मट्टा तयार होण्यासाठी आईस क्यूब्स घातले आहेत। आईस क्यूब्स घातल्यानंतर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि अशा प्रकारे एकदम थंडगार उन्हाळ्यासाठी अतिशय पौष्टिक असा हा मट्टा तयार झाला आहे। उन्हाळ्यामध्ये शरीरातील उष्णता तर मट्ट्यामुळे कमी होतेच, त्याचबरोबर ॲसिडिटी कमी करण्यासाठी, त्याचबरोबर शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी मट्ट्याचा वापर केला जातो। तर त्यासाठी आवर्जून उन्हाळ्यामध्ये जोपर्यंत उन्हाळा आहे तोपर्यंत रोज तुम्ही 1 ग्लास अशा प्रकारे मट्टा तयार करून घेऊ शकता। जर ऑफिसला जात असाल तर एखाद्या स्टीलच्या बॉटलमध्ये तुम्ही तयार करून घेऊ जाऊ शकता आणि जेव्हाही तहान लागेल तेव्हा पाण्याच्या ऐवजी तुम्ही याचा वापर करू शकता। आणि मट्टा जेव्हा तयार करतो ना त्यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे। जितकं पातळ तयार करता येईल तितकं पातळ हे ताक बनवून त्याच्यापासून मट्टा तयार करायचा आहे। त्यामुळे ते पचण्यासाठी अतिशय हलकं असतं आणि यामध्ये आपण हे सर्व जिन्नस घातल्यामुळे त्याची चव खूप पटीने वाढते। लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मट्टा मिळतो ना अगदी परफेक्ट त्याच चवीचा हा मट्टा तयार होतो। तर तुम्ही देखील तयार करून बघा आणि ह्या उन्हाळ्यामध्ये संपूर्ण उन्हाळा तुम्ही रोज अशा प्रकारे मट्टा करून नक्कीच प्या। त्यामुळे त्याचे फायदे देखील तुम्हाला होतील आणि चवीला देखील खूपच अप्रतिम होतो। खूप जास्त गार असलेला मट्टा आवडत नसेल तर तुम्ही यामध्ये बर्फ घालू नका। विदाऊट बर्फचा देखील मट्टा चवीला एकदमच छान लागतो। तर अशा प्रकारे घरच्या घरी तुम्ही अगदी मस्त मट्टा तयार करू शकता आणि उन्हाळा होईपर्यंत स्वतःची अशा प्रकारे काळजी घेऊ शकता। नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि जर मट्टा करून पाहिलात ना तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा। परत भेटू आपण पुढील रेसिपीसह। तोपर्यंत टेक केअर, बाय बाय।